मास्तर, जगात प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं. कायम सुखी कोणच नसतं. बंड्या, असतं मास्तर. मास्तर, कोण? बंड्या, सुखी भेळ. मास्तरांनी ओला होईपर्यंत मारला. गुरुजी, बंडू, खरं खरं सांग, नाहीतर चड्डी काढून मारेल तुला. बंडू, पण सगळी चूक माझी आहे. तुम्ही का चड्डी काढताय? गुरुजी, जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली, मी त्या व्यक्तीला थांबविले, तर मी कोणत्या भावनेचे दर्शन घडवतो आहे? बंड्या, बंधुप्रेम. गुरुजी, एका गाढवापुढे एक दारूची आणि एक पाण्याची बादली ठेवली, पण गाढव पाणीच प्यायला. तर सांगा, यापासून तुम्ही काय शिकलात? बंड्या, जो दारू पित नाही तो गाढव असतो. छोट्या बंड्याला त्याचे बाबा दुकानातून एक 7वीचे व एक 10वीचे पुस्तक आणायला सांगतात. बंड्या 7वीचे एक व 5वीची 2 पुस्तके आणतो. बाबा, अरे 10वीचे पुस्तक कुठं आहे? बंड्या, बाबा 10वीचे पुस्तक संपले होते म्हणून 5वीची 2 आणली. 5 आणि 5 10 नाही का? बंड्या पहिल्यांदाच आपल्या सासरी गेला. सासूने खूप काही खायचे बनवले. सासू, जावई बापू, तुम्हाला कोणती डिश आवडते? बंड्या, टाटाच काय. शिक्षक, तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का? बंड्या, हो. शिक्षक, कोणत्या? बंड्या, आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे. स्थळ शाळेचा वर्ग. वेळ इंग्रजीचा तास. मास्तर बंड्याला, बंडू सांग, शाल कधी वापरतात? बंडू, थंडीत. मास्तर थंडीने कुडकुडून मेलावी. गुरुजी बंड्याला, बंड्या, भारत कधी स्वतंत्र झाला? बंड्या, कवाच. गुरुजी, आफ्रिकेत आढळणाऱ्या 3 प्राण्यांची नावे सांगा. बंड्या, वाघ. गुरुजी, अजून 2 प्राणी? बंड्या, वाघाची आई आणि वाघाचे बाबा.